नमस्कार. जय महाराष्ट्र. तर पुन्हा एकदा मी आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन अपडेट, नवीन माहिती घेऊन आली आहे. पुन्हा एकदा लाडक्या बहिणींविषयी अपडेट आला आहे नवीन, की लाडक्या बहिणींचे जे पैसे आहे, हफ्ता आहे, त्याच्याबद्दल माहिती आली आहे. तर नियम पाहिल्यास केवळ 22%च लाडक्या बहिणी पात्र, असे सरकार स्थापन करण्यापूर्वी एका नेत्याने वक्तव्य केलं आहे. म्हणजे जर नियम पाहिले, जे सरकारने नियम काढले होते, त्यासाठी काही अटी होत्या लाडकी बहिणीचा फॉर्म भरण्यापूर्वी, तर त्या जर पाहिल्या तर 22%च महिलांना लाडक्या बहिणी पात्र असतील, असं त्यांचं म्हणणं आहे. तर आपण जाणून घेऊया पुढचं काय आहे अपडेट. तर भगवान रामाने कधीही वचन मोडलेले नव्हते, तेव्हा आता सत्ता आलेली आहे. तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना 7/12 कोरा करावा, असे आवाहन शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी केले आहे. तर ते शेतकऱ्यांसाठीचं चाललं आहे, की लाडकी बहीण योजनेचं झालं, तर शेतकऱ्यांचं काय. तर महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत महायुतीला प्रचंड यश मिळाले. या यशानंतर राज्यात नाही तर देशभरात मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची चर्चा होत आहे, हे सगळ्यांना माहितीच आहे. तर महायुतीच्या या यशात राज्यातील लाडक्या बहिणींचा सिंहाचा वाटा आहे. तर राज्यातील 2,40,00,000 बहिणींच्या खात्यावर 1,500 रुपये दिले जात आहेत. म्हणजे आत्तापर्यंत राज्यामध्ये 2,40,00,000 महिलांच्या खात्यावर पैसे जमा झाले आहेत. ते 1,500 रुपये जी रक्कम आहे दरमहा, ते 2,40,00,000 महिलांच्या खात्यावर जमा झाली आहेत. तर आता महायुतीने ही रक्कम वाढून 2,100 रुपये करण्याचा निर्णय घेतला आहे. तर त्यांनी जाहीरनाम्यात म्हटले आहे त्यांच्या. तर राज्यात 2,40,00,000 भगिनींना आता ही रक्कम मिळणार आहे. त्यापैकी नवीन नियमानुसार केवळ 22%च महिला या योजनेस पात्र आहेत, असा दावा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्यांनी केला आहे. तर म्हणजे त्यांचं काय म्हणणं आहे, की आधी जे झाले लोकांना फायदा झाला महिलांना 1,500 रुपये, तर त्याचे 2,100 रुपये आहेत. ते 2,100 रुपयेमध्ये पण ते जे नियम आहेत, त्या नियमानुसार केवळ 22%च महिला या योजनेसाठी पात्र आहेत. तर त्याच महिलांना याचे पैसे मिळणार, असं त्यांचं वक्तव्य असू शकतं. तर लाडक्या बहिणींच्या नव्या शासन निर्णयावरून माजी खासदार यांनी महायुती सरकारवर टीका केली. ते म्हणाले, शासनाच्या नव्या अध्यादेशात अनेक नियम लावले आहेत. हे नियम पाहता केवळ 22% महिला पात्र ठरतील. तर मतदानाच्या आधी सरसकट बहुसंख्य लाडक्या बहिणींच्या नावाने पैसे आले. आता मात्र त्यांची मते घेतल्यानंतर त्यांच्यावर निकष लावून आवडते आणि नावडत्या भगिनी असा भेदभाव केला जात आहे. तसेच सर्व लाडक्या बहिणींना 2,100 रुपये डिसेंबर महिन्यापासून चालू करावे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. म्हणजे आता सांगितलं होतं मी मागच्या व्हिडिओमध्ये, की 28 नोव्हेंबरपासून पण एखाद्या वेळेस चालू होऊ शकतं तुमच्या पैसे खात्यात जमा होणं महिलांच्या खात्यात. तर त्यांनी अशी मागणी केली आहे, की जे 2,100 रुपयाची रक्कम होती ती डिसेंबर महिन्यापासून चालू करावी, अशी त्यांची मागणी होती, की महिलांच्या खात्यात पैसे तुम्ही चालू करा. तर विधानसभा निवडणुकीत सगळ्याच भगिनींनी तुम्हाला भरभरून मते दिली आहेत, असा दावा सरकारचा आहे. त्यामुळे त्यांच्यात भेदभाव करण्याची गरज नाही. तर दिवाळीत भाऊबीज ताटात टाकायची आणि पुन्हा हे शोभत नाही. त्यामुळे सरसकट महिलांना वाढीव लाभ मिळाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर ही आहे लाडक्या बहिणींची नवीन अपडेट, की डिसेंबरपासून चालू करा, अशी त्यांची मागणी आहे. पण सरकार आता काय निर्णय घेतं आणि सरकार काय त्यांच्याविषयी बोलतं, ते आपण पाहण्यास महत्त्वपूर्ण ठरणार आहे. की लाडक्या बहिणींना आतुरतेने वाट बघत आहेत, 2,100 रुपये कधी खात्यात जमा होतील आणि त्यासाठी आता कोणत्या महिला पात्र आणि कोणत्या अपात्र, याचंही डिसिजन लवकरच समोर येईल. तेही मी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचण्याचा प्रयत्न करेल. तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचे प्रश्न जे असतील तुम्ही कमेंटमध्ये विचारू शकता. मी त्याच्याबद्दल तुम्हाला आणखी माहिती देत राहील. धन्यवाद.